लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज. हरलो याच्यापेक्षा या निवडणुकीत मला काय जर मिळालं असेल तर मला या कातर खटावामधल्या सर्वसामान्य माणसाचं भरभरून प्रेम मिळालं. आणि माझा जो चेहरा तुम्ही पडल्यानंतर पण बघितला असेल त्या व्हिडिओमध्ये, आजही तुम्ही बघताय माझ्या चेहऱ्यावरचं हास्य अजूनही तसंच आहे. त्याचं कारणच असं आहे की मला अपेक्षित नव्हतं 5 आणि 8 दिवसाच्या तयारीमध्ये मी 12,000हून अधिक लोकांचं नेतृत्व करू शकलो. आणि जिंकलेल्याने किती गेले? 12,800. काय फार फरक नाही. त्यामुळे 12,000 लोकांनी मला प्रेम दिलं, मला नेतृत्व म्हणून नेता म्हणून मानलं. काय पाहिजे अजून आयुष्यात? आणि किती मला वेळ मिळाला होता आणि अडचणी किती होत्या. या सगळ्या अडचणींवर मात करून मला तुम्ही लोकांनी जे प्रेम दिलं त्यामुळं तुमचं आभार मानणं माझं मी कर्तव्य समजलं. म्हणून म्हटलं आपण एकत्र यावं. पुन्हा गाव भेट दौरे होतील. प्रत्येकाच्या गावात येणार आहे. नाना पुजारींनी आठवण करून दिलेलीच आहे. ग्रामपंचायती आलेल्या आहेत. त्यामुळं आज शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आपण पुढच्या काय म्हणायचं, पुढचे आगे की जंग का ऐलान होगा. तर पुढच्या ग्रामपंचायती या गटातल्या सगळ्या ज्या लोकांना वाटतं की अभय जगतापच्या नेतृत्वाखाली लढवायचे त्या सगळ्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा. तुम्ही फक्त मला सांगायचं की दादा तुमच्या नेतृत्वाखाली लढवायचे, बस मी आलोच म्हणून समजायचं. आणि अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, जिंकण्यासाठीच लढायचं. त्यामुळं ग्रामपंचायती असू द्या, सोसायटी असू द्या, मी कायम तुमच्या सोबत आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि फक्त कातरखटाव जिल्हा परिषद गटापुरता हा विषय राहिलेला नाही. हा खटाव तालुका, मान तालुका इकडे पसरलेला आहे. त्यामुळं आता खटाव तालुका असू द्या नाहीतर मान तालुका असू द्या, ज्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या लोकांना, युवकांना, महिला भगिनींना वाटतंय की शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा एक नेता आपल्याला पाहिजे आणि या नेतृत्वाखाली आम्ही ग्रामपंचायत लढवायला तयार आहे, अशा सर्व लोकांना मी मदत करणार आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये या मान खटावमध्ये होणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या विचाराच्या आणणार आहे, एवढं तुम्हाला सांगतो. आता या निवडणुकीमध्ये माझ्या बरोबर खरंच तुम्ही सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली. या मेहनतीचं मी खरंच शब्दामध्ये तुमचे आभार मानू शकत नाही. 8-10 दिवसाचा काळ होता, 8च दिवसाचा, कारण 27 तारखेला फॉर्म माघारी घ्यायची मुदत होती. त्या दिवशी सुद्धा काय करावं हा प्रश्न पडला होता. कोणाचा माघारी घ्यायचा, कोणाचा नाही घ्यायचा. अक्षरशः मी गावागावातनं लोक बोलवली, अरे बाबांनो खरंच तुमच्या गावात मला लीड मिळणार आहे का, आपले गोळाबेरीज होणार आहे का. सगळ्यांचा विचार घेतला, सगळ्या पार्ट्यांची चर्चा केली, बाकी कुणाचं काही मागं पुढे होतंय का बघितलं, परंतु कुणाचंच सहकार्य मिळालं नाही. फक्त जनतेचं सहकार्य मिळालं आणि जनतेच्या पाठिंब्यावर भिडायचं ठरवलं. मी पडलो नाही, मी लढलो, भिडलो आणि आपल्या सगळ्यांच्या साथीनं एक चांगल्या पद्धतीने लढलो. तर मला असं म्हणायचंय की हा एक अनुभव माझ्या गाठीशी मिळाला. या मनापासून प्रेम करणाऱ्या कार्यकर्ते जर बरोबर असले तर विजय काही फार दूर नसतो, हे समजून घेतलं. परंतु आता या अनुभवाच्या जोरावर पुढे जात असताना जर पुढची लढाई जिंकायची असेल तर एवढ्या कमी तयारीमध्ये उतरून चालणार नाही. आपल्याला तयारी मजबूत करावी लागेल आणि तरच पुढचं आपल्याला गुलाल घेता येईल. आणि तयारी मजबूत करायची असेल तर गावोगावी आपलं चांगलं मजबूत संघटन असलं पाहिजे. आणि संघटना बांधणी केल्याशिवाय आपण निवडणुकीला सामोरं गेलो तर अशाच पद्धतीनं आपल्याला फिनिश लाईनच्या थोडंसं अगोदर थांबावं लागेल. तर आपल्याला आता इथून पुढे तसं होऊ द्यायचं नाही. गावोगावी मी फिरणार आहे. गावोगावी आपलं मजबूत संघटन आपण उभं करायचं आहे. आणि संघटनात्मक बांधणी यासाठी महत्वाची आहे की फक्त निवडणुकीपुरती नाही आहे. निवडणुकीनंतर सुद्धा या सरकारमध्ये जर काही चुकीचे निर्णय होत असतील, शेतकऱ्यांच्यावर अन्यायकारक निर्णय होत असतील, युवकांच्या बाबतीत अन्यायकारक निर्णय होत असतील, सरकारकडून, सरकारमधल्या मस्तवाल मंत्र्यांच्याकडून जर गोरगरिबांच्यावर अन्याय होत असतील तर त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी सुद्धा आपल्याला रस्त्यावर उतरावं लागतं. आणि त्यासाठी सुद्धा संघटनेची आपल्याला गरज असते.
आपल्या सहकाऱ्यांवर आपण अन्याय होताना बघितलेला आहे. आमचा टिलू भगवान सारखा मित्र, त्याला 5 दिवस जेलमध्ये टाकले का तर एक मेसेज फॉरवर्ड केला. किती जण त्याच्या पाठीशी उभे राहिले. आपलं जर मजबूत संघटन असतं तर आपण पोलीस स्टेशनला घेराव घातला असता, आपण जाब विचारला असता की का अटक केली ते सांगा. परंतु आपण ते करू शकलो नाही. पण यापुढं असं व्हायला नाही पाहिजे. आपल्याला एक चांगली मजबूत संघटना करायची. त्या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला शिवशाहू फुले आंबेडकर हा विचार सुद्धा युवकांमध्ये पसरवायचा. मी काल एका कार्यक्रमाला गेलो होतो. मी त्या ठिकाणी बघितलं की RSSच्या विचाराची लोक ज्या पद्धतीनं लोकांच्या डोक्यामध्ये हिंदुत्वाचा विचार पसरवतात, हे हिंदुत्व खऱ्या अर्थानं खरं हिंदुत्व नाही. या हिंदुत्वाच्या नावाखाली मतं मिळवण्याचा प्रकार आहे. त्यामुळं आपल्याला खरं हिंदुत्व काय आहे हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आपल्याला अशी लोक तयार करायचे आहेत, फक्त मानखटावमध्ये नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशी लोक बनवायचे आहेत की जी लोक विचार करून मतदान करतील. आजची परिस्थिती अशी आहे की लोक विचार करायचे विसरून गेलेले आहेत आणि निवडणुकीच्या अगोदर काही धर्माचा मुद्दा येतो, काही जातीचा मुद्दा येतो आणि त्या आधारावर आपण मतदान करतो. देश विसरून जातो. सकाळीच बोलता बोलता माझ्या ऑफिसमध्ये एक जण बसला होता. ते बोलता बोलता म्हणलं, आमच्या जातीचं असं आम्ही एक संघटन करायला लागलोय, येणाऱ्या विधानसभेला आम्ही दाखवून देऊ. म्हणजे देश गेला बाजूला, देशप्रेम गेलं, धर्मप्रेम गेलं, सगळं गेलं, जातमध्ये आली. लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही. जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका.